तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। मने राजुरीत गारपीट पावसाचा 500 एकर द्राक्ष बागांना फटका, भरपाईची मागणी। द्राक्ष बागायतदार संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार विम्याची भरपाई, 814 कोटी मंजूर। आंबिया बहारच्या नुकसानग्रस्तांना दिलासा। रावेर विभागात शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार, कृषी विभागाचे दुर्लक्ष। पातूर तालुक्यातील चांदणी मंडळातील गावे मदतीच्या प्रतीक्षेत। संत्रा मोसंबीला मागणी नाही, पावसामुळे पिकांचे नुकसान। स्वदेशी सफरचंद आल्याने दिलासा। वर्धा जिल्ह्यात 380 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमुक्ती योजनेचे 1.86 कोटी जमा। आधार प्रमाणीकरण केल्याने मिळाला शेतकरी कर्जमुक्तीचा प्रोत्साहनपर लाभ। सोयाबीनला 7 तर कापसाला 11,000 हमीभाव द्या, शेतकऱ्यांची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। चंद्रपूर जिल्ह्यात नुकसानग्रस्तांच्या खात्यात 35 कोटी जमा। कापूस सोयाबीनला फटका, प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य। यंदा दसरा दिवाळीला झेंडू खाणार भाव, अतिवृष्टीचा परिणाम। पैठण तालुक्यात झेंडू फुलांचे मोजकेच उत्पादन, तोडणीला सुरुवात। सोयाबीन सोंगणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ, पावसाची शक्यता। शेतमजूर खातोय भाव, दुसऱ्या गावातून आणावे लागतात मजूर। किकवी धरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी, नाशिक शहराची पाण्याची तहान भागणार। त्र्यंबकेश्वरच्या 10 तालुक्यात भूसंपादन। आता पोलिसांचे पत्र असेल तरच शेती कामासाठी कोयता विकत मिळेल, कोयता गँगच्या दहशतीने शेतकऱ्यांची अडचण। भुसार शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणावा, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांचे आवाहन। सातारा जिल्ह्यातील धरणे 100%वर, धोम, बलकवडी, कन्हेर, तारळी, एरळवाडी धरणे तुडुंब भरली। सोलापूर जिल्ह्यात दूध अनुदानाचे 14 कोटी जमा, 107 दूध संघांचा सहभाग, 16,000 शेतकऱ्यांना मिळाला लाभ। PM शेतकरी योजनेचा 18वा हप्ता मिळण्यास सुरुवात, 2,000 खात्यात आले का लगेच चेक करा। अवास्तव व्याज आकारल्यास सावकारांवर कारवाई अटळ, तक्रारीत तथ्य आढळल्यास सावकारांचे परवानगी देखील रद्द करण्याची तरतूद। अवकाळीने पुन्हा घात, मोहाडी तुमसरात 3048 शेतकरी बाधित, धान पीक झाले भुईसपाट। यवतमाळ जिल्ह्यात हमी दराच्या तुलनेत सोयाबीन 700 रुपयांनी कमी, प्लांटचे दर 200 रुपयांनी घसरले। मार्केटिंग फेडरेशनच्या 10 केंद्रांना मजुरी। वणी तालुक्यात 12,000वर शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीकडे पाठ, 21,000 शेतकऱ्यांनी नोंदवला पीक पेरा। पीक कर्जापासून वंचित राहण्याचा धोका। आता शेती 2019 पूर्वी नावावर असेल तरच लाभ, PM किसान नमो सन्मानसाठी नवीन नियम। यवतमाळ जिल्ह्यात 1200 गावात 3,600 जलमित्र, 3,500 अर्ज। मानधन किती? 10,791 नोंदणीचे उद्दिष्ट। पाणी पुरवठा कामाच्या दुरुस्तीसाठी नेमणूक। फळबाग, गायगोठा, सिंचन विहिरीचे बांधकाम करूनही अनुदान मिळेना, सोयगाव तालुक्यातील स्थिती। लाभार्थी शेतकरी सापडले अडचणीत। सिंचन प्रकल्पासाठी 531 कोटींचा निधी, पूर्णा नदीवर 10 ठिकाणी होणार बंधारे। बीड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी नुकसानीपोटी मागितले 520 कोटी, 4.25 लाख हेक्टरवरील शेतातील पिकांचे झाले होते नुकसान। किसान सभेच्या आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग, तेलगाव येथे धरणे। शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत लढत राहणार। कोल्हापूर जिल्ह्यात 1.5 लाखावर पूरबाधित शेतकऱ्यांना 122 कोटी नुकसान भरपाई, संबंधितांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार। धाराशिव जिल्ह्यात पावसाने 30% खरीपाचे नुकसान, 221 कोटींची गरज, पंचनामे पूर्ण। सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे, तुरीसही फटका। अमळनेरला कृषी कार्यालयात ठिय्या, अतिवृष्टीचे पंचनामे करूनही भरपाई मिळेना, 150 शेतकऱ्यांचे आंदोलन।
शेतकरी संकटात, पांढऱ्या सोन्यावर रोगाचा प्रादुर्भाव, पाते बोंडे पडू लागली काळी, उत्पादन घटण्याची भीती. लातूर जिल्ह्यात 786 गावात 7000 जलमित्र, 1137 अर्ज. जलजीवन मिशन प्रशिक्षितांकडून गावातील पाणी योजनांची देखभाल. ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार विमा योजनेस मंजुरी. जालना जिल्ह्यात 31 प्रकल्प ओव्हरफ्लो, धरणात 58% साठा. अद्यापही 5 प्रकल्पात पाणीसाठा मृत अवस्थेत. लातूर जिल्ह्यात उडदाला हमीभावापेक्षा अधिक दर, विक्रीसाठी नोंदणी शून्य. नाफेड मार्फत खरेदी केंद्र, मुगाच्या राशीनंतर महिन्याने खरेदीचे नियोजन. लाडक्या बहिणींना दसऱ्यापूर्वीच मिळते भाऊबीजेची ओवाळणी, 3 हप्ते मिळाले, आणखी 2 हप्ते जमा होण्यास सुरुवात. सोयाबीन, कपाशी व तूर पिकांच्या 25% अग्रिमसाठी अधिसूचना निघाल्या. परतवाड्यात सीताफळ सफरचंदापेक्षा महाग, डोंगरी नदीकाठची फळे 100 ते 150 रुपये किलो. सांगली जिल्ह्यात सोयाबीनची कवडी मोल भावाने खरेदी, 3300ची खरेदी. लागवड खर्चही निघेना, शेतकरी झाला हवालदिल. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान, 5 लाख शेतकऱ्यांसाठी 548 कोटी. शासनाने निधीला दिली मंजुरी, 4 लाख हेक्टरवरील नुकसान. सोयाबीन व मका काढणीला आला प्रचंड वेग, पिंपळगाव परिसरात खरीपाचे पीक काढून रब्बीची तयारी. जिंतूर विभागात यंदा 75,000 हेक्टरवरील खरीप पिके होणार सुजलाम सुफलाम. येलदरी, निवळीसह मध्यम प्रकल्प तुडुंब, पाझर, गाव सिंचन तलाव ओव्हरफ्लो. मूग व उडीद खरेदीसाठी धुळे जिल्ह्यात 5 केंद्र, शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन. महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडिंगचे काम सुरू. बीड जिल्ह्यात विमा कंपनीने अगोदर नाकारले, कानटोस्तात 1.25 लाख शेतकऱ्यांना वाटप. सूचनांची पुनः पडताळणी करून मंजुरी, कोणतेही कारण न देताच नाकारले होते अर्ज. नवीन सोयाबीनला मिळाला नाही हमीभाव, प्लांटधारकांचा भाव 4700 रुपये प्रति क्विंटल. 1100 ते 1500 बोऱ्यांची आवक. हगणदारी मुक्तीचा गवगवा कागदावरच, गावफलक नावालाच, खेड्यापाड्यात योजनेचा उडाला बोजवारा. लाडक्या बहिणींना दसऱ्यापूर्वीच मिळते भाऊबीजेची ओवाळणी, 3 हप्ते मिळाले, आणखीन 2 हप्ते जमा होण्यास सुरुवात. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.